कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात जानेवारी ते ऑगस्टचे आकडे काढलेले आहेत. तर 17,512 श्वानदंशांच्या केसेस आढळून आलेल्या आहेत आणि त्यांना आपण आपल्या दवाखान्यांमध्ये टीटी इंजेक्शन तसेच इंजेक्शन ARV दिलं जातं आणि जर डॉग बाईटची ग्रेड 3 किंवा 4 असेल तर त्यांच्यासाठी इम्युनोग्लोब्युलिनसुद्धा आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे. तर रेबीज इंजेक्शनचा साठा आहे आपल्याकडे. रेबीज इंजेक्शनचा साठा आपल्याकडे रेबीज इंजेक्शनचा साठा 24/7 उपलब्ध असतो. पेशंट कुठल्याही वेळेला आला तरी आपण त्यांना लगेचच इंजेक्शन ARV देतो. मॅडम, कधीपासून हा जे कुत्र्यांचा चावा घेतल्याची संख्या वाढली आहे? साधारण पावसाळ्याच्या कालावधीमध्ये नंबर वाढलेला आहे असं आढळून आलेला आहे. दिवसात काय औसत आहे मॅडम? काय एव्हरेज आहे दिवसात? काय एव्हरेज आहे? एका दिवसात किती लोकांना चावा घेतात कुत्रे? साधारण 50 ते 60 पर्यंत ॲव्हरेज आहे डॉग बाईट एका दिवसात. तर काय काय उपाययोजना केली जाते आपल्याकडून? महानगरपालिकेतर्फे ॲनिमल बर्थ कंट्रोलसाठी आपलं एक डॉग सेंटर आहे, जिथे निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रिया महिन्याला साधारण 1000 ते 1100 केल्या जातात. तसंच तिथे त्यांना अँटी रेबीज वॅक्सिन पण दिलं जातं आणि जिथून आपण कुत्रे उचललेले असतात त्याच ठिकाणी त्यांना परत सोडण्यात येतं.